Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. It is so wonderful to be in the house of the Lord. देवाच्या मंदिरामध्ये असणं हे किती चांगलं आहे. Are you excited? तुम्ही आनंदी आहात काय? We have come here to give thanks unto the Lord आपण या ठिकाणी आलो आहोत देवाला धन्यवाद because देण्यासाठी. we are worshiping a living God. कारण आपण जिवंत देवाची उपासना करत आहोत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Father God, we thank you for this wonderful day. पिता परमेश्वर, या अद्भुत दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Even as we have come here to worship you today, O Lord, आज आम्ही तुझी भक्ती करण्यासाठी या ठिकाणी आलो असताना we surrender ourselves into your mighty hands. आम्ही स्वतःचं समर्पण तुझ्या पराक्रमी हाती It's करतो. only because of you we are here, Lord. हे केवळ तुझ्यामुळेच आम्ही या ठिकाणी आलो आहोत. Thank you for your love and blessings. तुझ्या प्रीतीबद्दल, आशीर्वादांबद्दल आम्ही तुला धन्यवाद Thank you for देतो. your support, O Lord. आम्हाला असलेलं सहाय्य Thank त्याबद्दल you तुला for धन्यवाद. comforting us in our sorrows, O Master God. आमच्या दुःखामध्ये तू आमचे सांत्वना देतो. धन्यवाद. Thank you for being a healer in our weakness and sickness, O Lord. आमच्या अशक्तपणात, आजारामध्ये आमचा तू रोगमुक्त करणारा देव आहेस. तुला धन्यवाद. We want to thank you for being with us through this last week. मागील संपूर्ण आठवडाभर तू आमच्या बरोबर राहिलास. तुला धन्यवाद. And as, O Lord, we enter into this new week, O Father, आणि प्रभू, या नवीन आठवड्यामध्ये आम्ही आज पदार्पण करत असताना help us to become a testimony for many तू आमचं सहाय्य कर की आम्ही पुष्कळांसाठी साक्षी असं बनावं. as we worship you. आम्ही तुझी भक्ती करत असताना Let our praises reach heaven, O Lord, आमची स्तुती स्वर्गापर्यंत पोहोचव and let your glory come down. आणि तुझं गौरव खाली उतरून येऊ. We bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Give you honor, praise, O Lord. सर्व सन्मान आणि स्तुती आम्ही तुला देतो. We thank you for each and every moment of our life. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We give you glory. आम्ही सर्व गौरव तुला देतो. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन. Amen. Thank you. आमेन. टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार. टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार, यीशु यीशु
Let us give a clap offering unto the King of Kings and the Lord. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आपण टाळ्यांचं बटन देऊया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Today the world is celebrating Mother's Day. आज संपूर्ण जग मायवार साजरा करत आहे. Hallelujah. हालेलुया. And I wish all the mothers a happy Mother's Day. आणि सर्व ज्या आई या ठिकाणी किंवा माता उपस्थित आहेत त्या सर्वांना मी मायवारच्या हार्दिक शुभेच्छा देतो. Can every child, every husband, everyone who is present here can clap your hands for the mothers? आणि जे सर्व For पुरुष all या the ठिकाणी beautiful आहेत, mothers, वडील किंवा all the caring लेकरं, mothers, तुमच्या सर्व आईसाठी all the वडिलांसाठी blessed टाळ्या mothers. ज्या सर्व आशीर्वादित आहेत. Hallelujah. हालेलुया. We need showers of blessing on our mothers. आपल्या ज्या माता आहेत त्यांच्यावरती आशीर्वादांची How many of you ओढ feel व्हायला that? पाहिजे. That our mothers should be filled with the glory of God. आपल्यापैकी किती जण असं वाटतं की आपल्या माता देवाच्या गौरवाने भरल्या पाहिजेत. Let us sing a wonderful song. यावेळेस सुंदर गीत आपण गाऊया. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेममुक्ती असे. दैनिक दृष्टी पुष्टी याची, वृष्टी जगी होत असे. बिंदू येता ती दयेची,
हालेलुया. The word of the Lord says, प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलं the आहे. word of the Lord says, प्रभूच्या वचनामध्ये असं how म्हटलं good आहे. it is to bless the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद देणं हे किती We चांगलं have आहे. come here to bless His holy name. आपण या ठिकाणी त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद We are देण्यासाठी going आलो to आहोत. sing His name and shout His name. आपण त्याचं नाव गाणार आहोत आणि त्याच्या नावाची Because घोषणा His करणार name आहोत. is victory. कारण त्याचं नाव स्वतः विजय आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. There is salvation in the name of the Lord Jesus प्रभू Christ. येशूच्या नावामध्ये तारण There आहे. is healing in the name of the Lord प्रभू Jesus येशूच्या Christ. नावामध्ये आरोग्य आहे. Let us receive salvation and healing in the name of Jesus तर मग this प्रभू morning. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आपण आरोग्य Are आणि you तारण excited, स्वीकारूया. church? Are you excited? मंडळी तुम्ही आनंदी आहात काय? We हालेलुया. are worshiping the Most High God. आपण सर्वोच्च परात्पर देवाची भक्ती करत The आहोत. song that we are going to sing, जे गीत आपण गात आहोत it says, त्या गीतामध्ये असं म्हटलं आहे, God is above all gods. सर्व देवांच्या वरती आपला परमेश्वर श्रेष्ठ His आहे. name is higher than any other name. त्याचं नाव हे सर्वोच्च नाव आहे, प्रत्येक नावांपेक्षा उंच. Hallelujah. Hallelujah. When we lift His name on high, जेव्हा आपण त्याचं नाव उंचावू, when we lift His name on high, जेव्हा त्याचं नाव आपण उंचावू, He says, I will draw all men unto me. तो असं म्हणतो की सर्व लोकांना मी तुमच्याकडे What an आकर्षित करेन. opportunity we have got to lift His name on high. तर मग आपल्याला किती मोठी संधी आज सकाळी मिळाली आहे. Let us आपण sing a त्याचं नाव wonderful उंचावत song. आहोत. Let us sing a wonderful हे song. सुंदर गीत आपण गाऊया. Sarfaraz Khudavand. हे सुंदर गीत आपण गाऊया. जिस नाम से है जुड़ा मेरा वजूद, जिस नाम से है मेरे चेहरे पे नूर, जिस नाम से मेरे सारे रोग होते हैं दूर, जिस नाम से है मेरे दिल में अब दिन सुकून. आइए सब मिलके कहें, जिस नाम से है जुड़ा मेरा वजूद. Yes, hallelujah. तेरे पे नूर, इस नाम से मेरे सारे रोते दूर, इस नाम से है मेरे दिल में अपनी सुकून. क्या नाम है वो नाम है यीशु नाम, सवालों का है वो जवाब. वो नाम है यीशु नाम,
कारण सर्व गौरव सन्मान स्तुती करण्यास तू पात्र आहे. हालेलुया. तू अव्वल और तू आखिर है. मेरे इस दिल का तू बादशाह है. इस दिल का तू बादशाह है. ओ तू अव्वल और तू आखिर है. तू अव्वल और तू आखिर है. मेरे दिल का बादशाह है. इस दिल का तू बादशाह है. तू अव्वल और तू आखिर है. इस दिल का तू बादशाह. तू अव्वल और तू आखिर है. इस दिल का तू बादशाह है. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. फरिश्तों की भी राग तू है. फरिश्तों की भी राग तू है. ओ भजने तेरा नाम यीशु है. भजने तेरा नाम यीशु हे है. फरिश्तों की भी राग तू है. फरिश्तों की भी राग तू ओ है. सब भजने तेरा नाम यीशु है. भजने तेरा नाम यीशु है. फरिश्तों की भी राग तू है. भजने तेरा नाम यीशु. फरिश्तों की भी राग तू. भजने तेरा नाम यीशु है. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. जावेदा यीशु मसीहा. पूरे दिल से मन्नत मांगू. पूरे दिल से मन्नत मांगू. तेरी रूह से मैं भर जाऊं. तेरी रूह से मैं भर जाऊं. पूरे दिल से मन्नत मांगू. पूरे दिल से मन्नत मांगू. ओ यीशु तेरी रूह से मैं भर जाऊं. तेरी रूह से Together! पूरे दिल से मन्नत मांगू. तेरी रूह से मैं भर जाऊं. पूरे दिल से मन्नत मांगू. तेरी रूह से मैं भर जाऊं. हे जावेदा यीशु मसीहा. 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 जावेदा हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा. जिस नाम में जिंदगी कोने. यीशु है वो नाम. जिस नाम में बंदगी. यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 जिस नाम में मुक्ति. जिस नाम में है शक्ति. जिस नाम में है शांति. देता. Come on, clap, clap, people of God. जिस नाम में मुक्ति. वो नाम है यीशु. नाम में है मुक्ति. इस नाम में है शांति. इस नाम में है शांति. देखा वो नाम जग जाए. इस नाम में है जिंदगी. यीशु है वो नाम. इस नाम में है बंदगी. यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, शाम से छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्रापों से छुड़ाने वाला एक नाम. बीमारी से, गरीबी से, शाम से छुड़ाता. वो नाम
the name of the Lord. Blessed be your glory. Every blessing, come on, church. Every blessing pour out of, turn back to when the darkness closes in, Lord, still I will sing. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Oh, we bless your name, O Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. तू ही देता है, तू ही देता है यहोवा, तेरा देता है, धन्य तेरा नाम। तू ही देता है, तू ही देता है यहोवा, तेरा देता है, धन्य तेरा नाम। धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा तेजस्वी नाम। Every blessing you pour out on Father God, every blessing you pour out on, turn back to. Yes, Lord, in our difficulties, in our darkness, when the darkness closes, still I will say, still I will. Blessed be your name. Blessed be the name. When I am down, when I am in problem, when I am in sickness, still I will say to you, Lord, blessed is your name. Yes, Master. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. Worship you, God. Give you glory. आम्ही Give you सर्व honor, गौरव Master. तुला देतो. We honor your presence, O Master. तुझ्या सानिध्याचा आम्ही सन्मान करतो प्रभू. We are so thankful, O Lord, that you have given us mothers. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण आई देऊन तो मला आशीर्वादित केलंस. We thank you for the mother's love, O Lord, that we have received. ज्या आमच्या आईची प्रीती आमच्यावर आहे त्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you, Lord, for the mother-like woman that we have. आणि प्रभू आईप्रमाणे आमच्याकडे स्त्री आहे म्हणून धन्यवाद. Who takes care of us. जी आमची काळजी घेते. But Father God, above all, पण पिता परमेश्वरा त्याच्याही पेक्षा पलीकडे, as your word says in Isaiah 66:13, जसं की तुझं वचन यशाया 66:13 मध्ये म्हटल्याप्रमाणे, as a mother comforts her child, so I will comfort you. आई मनुष्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन. Thank you, Master God. धन्यवाद पिता परमेश्वर. Thank you for loving us. तू आमच्यावरती प्रीती करत आहेस, तुला धन्यवाद. Thank you, Father God, for your son Jesus. पिता परमेश्वरा तुझा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल धन्यवाद. We bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद. As we lift up our hands this morning, आज सकाळी आमचे हात आम्ही उंच केले असताना, as we surrender our life, O Lord, आमचं जीवन तुला समर्पित करत असताना, we thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Oh, we bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. गहरे प्यार से तुमने प्यार किया, गहरे प्यार से तुमने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा। सच है प्रभु, माँ से गहरा है प्यार। अपने हाथों को उठाते हुए कहेंगे गहरे प्यार से, गहरे प्यार से प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा।
श्रेष्ठ है और तेरे समान कोई नहीं। The Lord says He will never leave us nor forsake us. तो तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. He wants to hold our hands and walk with us. त्याला आपला हात धरून आपल्या बरोबर चालायचा. His promises are yes and amen to us. आपल्यासाठी त्याचे अभिवचन होय आणि आमेन असा. Let us receive His promise in the name of Jesus. this प्रभू morning. येशू ख्रिस्ताच्या नावात आज सकाळचं अभिवचन आपण And allow स्वीकारूया. God to hold your hand आणि आपण देवाला भाव देऊया, त्याचा हात धरून and त्याने start चालावं. walking with Him. आणि त्याच्याबरोबर आपण चालावं. Because He says, कारण तो असं म्हणत आहे, I will not leave you मी तुला सोडणार नाही and I will not forsake आणि you. मी तुला टाकणार नाही. Oh yes, Father. धन्यवाद. मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। ओ एक नूर के समान
जी हाँ प्रभु, माँ के जैसे हाँ, सारे प्यार तेरा। Worship तेरा है प्यार तेरा। Lord, I worship you. I worship you. Yes, Lord, we worship you. Lord, I worship. Every tongue, every person worships you. For your name is holy. For your name is holy. We are in the holy presence of God. Oh, we honor your presence, Lord. For your name is. For your name is holy. तेरा नाम पवित्र है, तेरा नाम तू पवित्र है, पवित्र प्रभु। For the last time, तेरा नाम, तेरा नाम पवित्र, हालेलुया, You may be sitting in God's presence. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. If you are having a vacant chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. आपल्या अवतीभोवती जर आपल्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर आपला हात तुम्ही वर करावा, जेणेकरून मागे जे लोक उभे आहेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. I see some bright stars या ठिकाणी काही चमकणारे तारे मला दिसत आहेत who have landed on the face of the earth, की जे पृथ्वीवरती especially आताच in आले आहेत. Emmanuel Church. आणि विशेष करून इमॅन्युअल चर्च Just मध्ये married. Please stand. नुकताच त्यांचा विवाह झाला आहे. Oh, let's clap our hands and let's welcome them. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत देवाच्या मंदिरामध्ये करूया. God bless you, and as long as you're in the house of the Lord, you shall flourish in the courts of आणि the Lord. जोपर्यंत तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये रोपलेले आहात, देवाच्या अंगणामध्ये तुम्ही Yes. अजून एक आपल्याकडे जोडप आहे. Let's आपण clap त्यांचं our देखील hands. टाळ्या वाजवून स्वागत We करूया. welcome you. आम्ही तुमचं स्वागत And we करत believe आहोत. that as long as you're in the house of the Lord, you shall flourish in the courts of आणि the तुम्ही Lord. देखील जोपर्यंत देवाच्या मंदिरामध्ये रोपलेले आहात, तुम्ही देवाच्या अंगणामध्ये समृद्ध व्हाल. Another couple of stars were supposed to come, but I think they are going to come in the next service. You may be seated. आपण बसू शकता. You may be seated. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. I request Reverend S.G. Koi to please come on the stage. रेव्हरंड एस.जी. कोळी यांना विनंती आहे, त्यांनी पुढे यावं. I request Joanna Johnson Londe to please come forward. जोएना जॉन्सन लोंडे हिला विनंती आहे, पुढे यावं. Joanna Johnson Londe, student of class LKG, has participated and secured second position in the class by attaining 92% marks in Olympiad Little Star. ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये 92% गुण तिला मिळाले आहेत. आपण सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवूयात. She has also secured first position in class by attaining 100% marks in Little Star EVS Olympiad. आणि अजून दुसऱ्या ऑलिम्पियाडमध्ये देखील 100% गुण तिला मिळाले आहेत. पहिला क्रमांक तिला मिळाला आहे. She has also achieved 100% marks and stood first in Stan Arjit Kriya. तिसरा देखील Olympiad. पारितोषिक तिला मिळालं आहे. आणि इतके सारे मेडल्स तिला मिळाले आहेत. आपण सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवूयात. God bless you. Here. One more certificate is there. Joanna Londe, please come. अजून एक पारितोषिक आहे. Yes.
She has secured 94% marks in Little Star English. इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये 94% तिला गुण मिळाले आहेत. I request Samarpan Rahulkar to please come forward. समर्पण राहुलकर याला विनंती आहे, त्यांनी Reverend पुढे Elder, यावं. please come. Our little master has been selected as captain in multi-inning Super Kings Cup. मल्टी इनिंग सुपर किंग्स कप मध्ये कॅप्टन म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. And under his leadership, his team won the cup. And he was selected as most energizing player. आणि त्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आला आहे त्याच्या नेतृत्वामध्ये. Let's clap आणि त्याचा hands. संघ देखील जिंकला आहे. I request Abigail Sandesh Suryanshi to please come forward. अबिगेल संदेश सूर्यवंशी हिला विनंती आहे, त्यांनी पुढे यावं. She has been awarded for Miss Students Nursing Association of NM Wadia Hospital School of Nursing. त्यांना मिस SNA म्हणजे स्टुडंट नर्सिंग असोसिएशन 2024-25 साठी सन्मानित करण्यात आला आहे. Congratulations. God bless you. देव तुला आशीर्वादित करो. If your children receive such kind of individual awards, prizes, medals, आणि you जर can bring it in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of आणि God. जर तुमची लेकरं अशा प्रकारे वैयक्तिक स्पर्धांमध्ये त्यांना बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, सर्टिफिकेट्स मिळत आहे, तर तुम्ही ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान केला Today जाईल. is a very special day as we celebrate and the world celebrates Mother's Day. आजचा हा दिवस अतिशय विशिष्ट दिवस आहे, कारण संपूर्ण जग आजचा दिवस मायवार म्हणून साजरा करत Young आहे. girl Anna Jarvis of Philadelphia, whose mother had organized women's groups to promote friendship and health, passed away. And तरुण मुलगी ॲना जार्विस की जी फिलाडेल्फियावरून होती, तिने तिची जी आई होती ती महिलांचा ग्रुप तयार करून मैत्री आणि आरोग्य यावरती त्यांनी संस्था तेच एकत्र होत असे. on 12th of May 1907, Anna Jarvis held a memorial service for her late mother at the church in Grafton, West Virginia. आणि त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतर मे 12, 1907 मध्ये ॲना जार्विस याने त्यांच्या लाईफ मेमोरियल सर्व्हिसचं आयोजन केलं. And from that day onwards, आणि त्या दिवसानंतर every second Sunday of the month of May is observed as Mother's Day. आणि दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार मायवार म्हणून आपण साजरा करतो. We honor all the mothers not only today, but the word of God says, honor your parents in the Lord. We honor them every day. आणि आपण केवळ आजच्या मायवारच्या दिवशीच आपल्या माता पित्यांचा सन्मान करतो असं नाही, तर दररोज, कारण देवाच्या वचनामध्ये आपल्याला आज्ञा आहे की आपल्या आईवडिलाचे तू पालन कर. So we are glad to have servant of God in our midst for this Mother's Day. तर मग या मायवारच्या दिवशी देवाच्या सेविका आपल्यामध्ये आहेत, आम्हाला आनंद आहे. Shall we clap our hands and let's welcome our senior Parkin Bhai as he come to share the word of God to us this आपण morning. सर्वजण टाळ्या वाजून आपल्या This वरिष्ठ afternoon. पालखीनबाईंचं स्वागत करूयात. आज दुपारी I आपल्यामध्ये देवाची think सेवा we can करण्यासाठी give a bigger round of applause for her. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असतात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Let's praise the name of God. सर्व मातांना हार्दिक अभिनंदन आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. All the mothers, happy Mother's Day to everyone. प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूची उपकार स्तुती करू की देवाच्या वचनाकडे जाण्याकरता ही वेळ दिलेली आहे. We thank and praise the name of the Lord that He has given us opportunity to see and listen from the Word of God. आज मातृदिन आहे आणि सर्व माता आपापल्या आयांचं सत्कार करत आहेत. Today is Mother's Day and everybody is congratulating their mothers and they are honoring their mothers. मदर डेची सुरुवात कशी झाली तर ॲना जॉर्विस ही सामाजिक स्त्री होती. Anna Jarvis was a social worker. आणि ही आईवर खूप प्रेम करायची. She used to love her mother very much. आणि तिच्या आईच्या मृत्यूनंतर After the death of her mother, 1908 मध्ये 1908, पहिला मातृदिन साजरा करण्यात आला. first Mother's Day was celebrated. आणि 1914 मध्ये In 1914, अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन याने America's President Woodrow Wilson
याने मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून घोषित केले. He declared that the second Sunday of May will be Mother's Day. परंतु याच्या अगोदरच परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, Before that only it was written in the word of God, आपल्या आई बाबाचा मान राख. honor your mother and father. बायबलमध्ये देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. In the word of God it is written, लेवी 19:3 मध्ये लिहिलेलं आहे, Leviticus 19:3, निर्गम 20:12 मध्ये लिहिलेलं आहे, Exodus 20:12, मत्तय 15:4 मध्ये लिहिलं आहे, Matthew 15:4, अनुवाद 5:16 मध्ये आहे, Deuteronomy 5:16, कलसे 3:20 मध्ये आहे. Colossians chapter 3 verse 20, आणि आई वडिलांचा मान राख, honor your mother and father. त्यांचा सन्मान कर, ही देवाची आज्ञा आहे. God has given a commandment that you should honor your mother and father. आणि म्हणून इफिस्करास पत्र 6 अध्याय 1 ते 3 मध्ये सांगितलेलं आहे, That's why Ephesians chapter 6 verse 1 to 3 says, मुलांनो आपल्या आई बापाची आज्ञा प्रभूमध्ये माना, children obey your father and mother in the Lord. हे योग्य आहे. That is right. ही पहिली आणि वचनयुक्त आज्ञा आहे. This is the first commandment with promise. आणि आपल्या आई बापाचा मान राख यासाठी की तुझे कल्याण व्हावे That he may be well with thee, आणि पृथ्वीवर तू दीर्घायुष्य असावे. and thou must live long life. आणि म्हणून आपण आपल्या आई बापाचा सन्मान केला पाहिजे. That's why we have to honor our mother and father. ही परमेश्वराची आज्ञा आहे. That is the commandment given by आणि ज्या God. वेळेस आम्ही देवाच्या इच्छेने चालतो, When we walk according to the will of God, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, God blesses us. आमचं कुटुंब आशीर्वादित Our करतो, family is blessed. आणि आमच्या घरामध्ये त्याची शांती येते. There is peace in our house. आणि म्हणून नेहमी आम्ही देवाचं वचन पाळलं पाहिजे. That's why always we have to obey the word of God. आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, There are many families which have been destroyed कारण today. घरामध्ये अशांतता आहे. Why? Because there's no peace in their house. मुलं ऐकत नाही. Children don't listen to their पण parents. देवाचं वचन या ठिकाणी सांगितलं की आपल्या आई बापाचा मान राख. But the word of God says, honor your mother and father. आई बाप आपले कसेही असो, Let our father and mother ते be however. ते आपल्यावर प्रेम करत आहेत. They love us. आणि म्हणून आम्ही आई बापाची आज्ञा पाळली That's पाहिजे. why we have to obey the commandments of our father and mother. त्यांच्यामुळे आपल्याला परमेश्वराने या जगात आणलेलं God आहे. has brought us in this world through them. आणि आम्ही दीर्घायुष्य व्हावं, We have to have long life. आमचं कल्याण व्हावं, We will be blessed. आणि म्हणून आम्ही देवाची आज्ञा पाळली पाहिजे. That's why we have to obey the commandments of आणि आई God. बापाचा सन्मान केलाच पाहिजे. We have to honor our mother and father. आणि प्रभूचे आशीर्वाद आम्ही मिळवून घेतले We पाहिजे. have to receive the blessings of God. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की नीती 23:25 मध्ये सांगितलेलं आहे, तुझी माता पित्रे आनंद पावो, तुझी जन्मदात्री आनंद व हर्ष पावो. Your children and your mother who has given you birth should be rejoicing. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे. That's why we have to honor the word of God. ज्या वेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, When we obey the commandments of God, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला अधिक आणि अधिक बहुगुणित आणि आशीर्वादित करतो. that's the time God blesses more and more and He multiplies us. आणि म्हणून नीती 23:25 मध्ये सांगितलंय, तुझी माता पित्रे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो. That's when Proverbs says that you have taken birth and your mother and you will be rejoicing. आणि म्हणून आम्ही दीर्घ आयुष्य व्हावे, आम्हाला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून आम्ही काय काय करतो? What we do to receive long life? व्यायाम करतो, We exercise. आणि जे पाहिजे ते करत राहतो, Whatever we can do, we do कारण आम्हाला आयुष्य everything. आहे पाहिजे. Because we want life. परंतु देवाचं वचन सांगतंय की आई बापाचा मान कर म्हणजे तू दीर्घायुष्य, But the word of God says if you honor your mother and father, you'll get long life. तुझं कल्याण होईल. You'll be blessed. आणि म्हणून आम्ही आई बापाकडे लक्ष दिलं पाहिजे. That's why we have to take care of our mother and father. पण देवाच्या वचनात सांगितलं की शेवटल्या काळी The word of God says at the end time, मुलं आई बापाला न मानणारी होतील. children will not listen to their father and आणि म्हणून mother. आम्ही सावध राहिलं पाहिजे, आपल्या कुटुंबात आपल्या लेकरांना शिक्षण दिलं पाहिजे. That's why we have to be very careful and we have to teach our children the word of God in the लेकरं house. घरातच शिकतात जास्त. Children learn in the house more. आम्हाला असं वाटतं की संडे स्कूल आल्यावर शिकतील, We think when they go to the Sunday school, they पालक learn. साहेबांनी शिकवावं. Pastor should teach पण them. आमच्या कुटुंबात जेव्हा आम्ही राहतो, But when we are staying in our family, पण प्रथम लेकरं आईला
जास्त चिटकून असतात. Children are more close to the mother. म्हणून आईने आपल्या लेकरांना शिस्त ही दिली पाहिजे. That's why a mother should discipline her children. आमच्या कुटुंबात आम्ही आई कशी राहते हे लेकरं फार बारकाईने पाहतात. Children observe how the mother is behaving in the house. आई प्रार्थनेला बसली डोक्यावर पदर घेऊन की ते पण बसतात. When mother sits for the prayer, children also sit for the prayer. आणि मग मुली प्रार्थना करतात, लेकरही पाहतात. Children see that mother is praying, they also pray. आणि म्हणून मातेला परमेश्वराने अधिक जबाबदारी दिलेली आहे. That's why God has given more responsibility to the म्हणून ती mother. जबाबदारी आम्ही पार पाडली पाहिजे. We have to fulfill that responsibility which God has given us. प्रभूला धन्यवाद देऊ. Let's thank the Lord. तो आमचा रक्षक आहे, तो मेंढपाळ आहे, He is our protector, He is our shepherd. तो आम्हाला सांभाळतो. He takes care of us. मी प्रभूला धन्यवाद देते. काल मला उठून उभा राहता येत नव्हतं I thank God I was unable to get up yesterday. आणि मी आज प्रभूमध्ये उठून उभा राहिलेली आहे. But I am here standing in front of you. आणि मी म्हटलं उद्या मला माहित नाही मला बोलता येईल का नाही. I was thinking, I don't know whether tomorrow on Sunday I will be able to speak or no. सकाळपर्यंत मला काही शाश्वती नव्हती. Till morning I was not मी sure. प्रभूला धन्यवाद देते, परमेश्वराने मला आरोग्य दिलं. I thank God that God has healed me. मग मी म्हटलं मी नाही बसू शकत आता, प्रभूचा गौरव करू. I said I cannot sit in the house. I'll come and glorify खरोखर the name of आमचा the प्रभू Lord. आमचं सहाय्य करतो. Definitely our God helps us. आणि म्हणून आम्ही आमच्या कुटुंबात जेव्हा शिकतो, When we learn in our house, आम्ही देखील लहान होतो आमच्या कुटुंबामध्ये. we were also small in our family. आणि माझ्या आईला तर लिहिता वाचता येत नव्हतं. My mother was unable to read and write. पण परमेश्वराने तिला वाचण्याकरता, बायबल वाचण्याकरता सहाय्य केलं. But God helped her to read the Bible. तिने प्रार्थनेनेच ते बायबल वाचत होती. She was able to read the Bible through prayer. कारण आम्ही ते अनुभवलं घरात. We experienced that in our house. पण न शिकलेली आई सुद्धा आम्हाला देवाच्या वचनात कसं चालावं हे The शिकवलं. mother who did not took the education, but she laid her in the Word of God and she taught the Word of God. आणि म्हणूनच आज मी तुम्हामध्ये उभा आहे. That's why I am able to stand in front of you. आम्हाला जेवण नव्हते देत आई वडील. पहिले बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, मग Mother and father used to say first pray, read the Bible, then you'll get the food. त्या वेळेला राग यायचा. That time you used to be very angry. आई वडिलांना कळत नाही का भूक लागलेली असती. And mother and father doesn't understand what we are feeling hungry. परंतु आता त्याचा उपयोग होतो. But now we know that was good teaching. आता ज्या वेळेस आम्ही आई होतो त्यावेळेस आम्हाला कळतं. When I have become mother and you become mother, then you know. आणि म्हणून आमच्या कुटुंबात आपले लेकरं परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याकरता आईने शिस्त शिकवलं पाहिजे. If your children, if you want your children to be in the presence of God, mother should teach them the discipline. आईचा आदर केला पाहिजे. Honor your mother. आईपासून काही लाभ नाही, आईला काही कळत नाही असं लेकरांनी म्हणू नये. Children should not say, my mother doesn't understand, mommy don't know anything. निस्वार्थीपणाने आई वडिलांवर प्रीती करावी. You have to love your mother and father without any selfish motive. फक्त मातृदिनाच्या दिवशी नव्हे, Not only on the Mother's Day. दररोज तिचा मान केला पाहिजे. Every day you have to honor your mother. आणि लेकरांना वाटतं की आईने माझ्याकडे लक्ष द्यावं. Children think that mother should take care of me. आई त्याच मुलाकडे लक्ष देती, Mother is only favoring that my brother or sister. त्याच भावाकडे लक्ष देती, She only takes care of my त्याच बहिणीकडे brother. लक्ष देती, She takes care of my sister, doesn't care for माझ्याकडे me. लक्ष कमी देती. She doesn't care for me. आम्ही शिकलं पाहिजे We should learn. की कुटुंबात आम्ही एकत्र राहावं. In the family, we should be together. हा मत्सराचा स्वभाव काढून टाकला We पाहिजे. have to remove the attitude of the mosquito. आणि एकत्र कुटुंबात आम्ही एकमेकावर, बहीण भावंडावर आणि एकमेकावर प्रीती करून राहिलं We पाहिजे. have to love the brother and sister and our family members. आणि म्हणून आईला कशाची गरज असते? What mother needs? तिला तुमच्या पैशाची, कपड्याची गरज नाही. She doesn't need your money or clothes. तिला तुमची स्वतःची गरज She असते. needs you. तिला असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी मला कधी भेटेल. She thinks when my daughter, my son will meet me. पण आजच्या लेकरांना वाटतं की आईचा काय फायदा नाही. Today's children, they're saying there's no profit of my mother. तिच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही. We're not going to get anything from the mother. ती आपल्याला काय देणार आहे? What is she going to give us? मग आपण कधी कधी म्हणतो आई तू गप बस, That's why we said, Mommy, keep तुला quiet. काय कळत नाही. You don't understand. पण कधीतरी आईचं कौतुक केलं पाहिजे. But sometimes you have to praise ती आपली mother. काळजी घेते. She takes care of us. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की शेवटल्या काळी आई बापाला न मानणारी अशी पिढी तयार होईल. The word of God says at the end time,
the children will not listen to their mother and father. म्हणून Perverse generation. आईबापांनो आपल्या लेकरांकडे अधिक लक्ष द्या That's why parents take care of their children more and more. आणि देवाच्या सानिध्यात त्यांना वाढवा. Make them to grow in the presence of ते काय God. करतात, काय पाहतात, मोबाईलवर काय पाहतात, What they see on the mobile, त्यांच्याकडे लक्ष द्या. you have to watch them. ह्याच्यामध्ये आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते कुठेही वाहत जातात. If you don't watch, keep an eye on them, then they will go anywhere. आपली लेकरं सैतान ओढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. Satan is trying to pull our children. जगात अनेक मोह आहेत, There are more temptations in this व्यसन world. आहेत There are more addiction in this world. आणि मोहात बळी पडू नये म्हणून आपण रोज त्यांच्यासाठी प्रार्थना केली. We have to pray for our children that they should not become the victim of all these things. कधी कधी आपल्याला प्रार्थनेसाठी वेळ नसतो. आम्ही स्वतः कामामध्ये इतके आईबाप गर्क असतात Father and mother are so much busy in their work, they don't have time for prayer. आणि लेकरांकडे लक्ष देण्यासाठी वेळ उरत नाही. There is no time to take care of the आणि children. मग मुलं ह्या मोबाईल मध्ये खेळत बसतात. Then what the children they do, they take the mobile and play with the म्हणून mobile. आम्ही दक्षता घेतली पाहिजे That's why we have to be very careful. आणि आई बापांची आज्ञा पाळली पाहिजे. We have to obey the father and mother. आई बापाला प्रेमाची गरज असते. Father and mother need our love. आणि एक उदाहरण देते मी. I'll give one example. आणि एक कंपनीमध्ये त्या आईचा मुलगा कामाला होता In one company, the son was working. आणि त्या ठिकाणी मोठं फंक्शन केलं होतं There was a big function at that place. आणि त्याने ठरवलं की आज मातृदिन आहे तर मी माझ्या आईला पण घेऊन येईल. He decided today's Mother Day, so I'll take my mother also along with खूप me. लोक आले There are many people over आणि मग there. त्याला वाटलं की मी आता माझ्या आईचा आदर करतो म्हणजे मी खूप चांगलं काम करत आहे. He thought that I'm honoring my mother means I'm doing a very good work. आणि म्हणून त्याने घरी ड्रायव्हर पाठवला आणि आईला घेऊन आला So he sent the driver and he told his mother to come. आणि खूप मोठा फुलाचा गुच्छ दिला He gave a very big bouquet of flowers to his mother. आणि गुच्छ दिल्यावर त्याला वाटलं की मी खूप तो आनंदी झाला खूप. He was very happy that I've given a bouquet of flowers to my mother. पण त्याच्यानंतर ती आई आपल्या घरी गेली After that, mother went to a house. आणि थोड्याच वेळात ती मरण पावली. After some time, she passed away. पण तिच्याकडे एक डायरी होती But she had one diary with her. आणि त्या डायरीमध्ये रोजचं दैनंदिन जीवनात काय आहे ते सर्व लिहून काढत She होती. she used to write every day whatever was happening in the diary. त्याला कळालं की आपली आई प्रभूकडे गेली. He came to know that my mother तो is passed गेला away. He आणि went. त्याच्यानंतर त्यांनी तिचं सामान पाहिलं He saw all the things of his mother. आणि त्याच्यामध्ये ती डायरी दिसली. He saw that diary in that. त्याने ती वाचू लागला He started reading. आणि शेवटचं पान उघडलं When the last page came, आणि तिने लिहिलं she had written, माझ्या मुला माझ्या बेटा "My son, my beta, तू माझा आदर केला चांगलं केलं you have honored me. It's a good thing." परंतु तिने लिहिलं की मला तो गुच्छा दिला She wrote that you have given me this bouquet, पण मी फार दुःखी झाले but I was very sad. आणि त्या दुःखी झाल्या कारणाने मला कठीण वाटलं. I was sad. That's why it was very difficult for me. सत्कार केला पण सगळे लोक मुलाकडेच पाहत होते. When she was when facilitated, everybody was looking to that son. मुलासाठीच टाळ्या वाजवत होते Everybody were clapping for the son. आणि ती विचार करत होती She was thinking. आणि ती म्हणाली की माझं तर काहीच नाही. She said, "Nothing was for me. ह्या फुलापेक्षा मला त्या फुल पाहून मला अंतःकरणात दुःख झाले. I saw the flowers and I was very sad in my heart." आणि त्याने आणखी पुढे वाचलं He read further. आणि ती म्हणाली सगळं केलं पण मला माझ्या अंतःकरणात खूप दुःख झाले. She said she had written, "You have done everything, but my heart was very sorrowful." मला वाटत होतं की तू यावं, I thought you will come. मला भेटावं, मला वेळ द्यावा, You will come and you will spend time with me. परंतु ते झालं नाही. But it did not happen. आणि म्हणून मी फार दुःखी झाले. That's why I'm very sad. आणि मग त्याने ते वाचल्यानंतर त्याला फार रडू आलं. When he read that, he started crying. अरे आपण सर्व केलं I did everything for my पण आपण mother, आपल्या आईला वेळ दिला but नाही. I did not give time for my आईला mother. तुमचा पैसा नको असतो Your mother doesn't want your money. पण तुम्ही हवे असता. Your mother wants you. तुम्ही तिची विचारपूस You करा should ask her how you are, mommy. अशी तिची इच्छा होती. That was her desire. परंतु ते झालं नाही But it did not happen. आणि ती तू दुःखी झाली. She was very sad. पण शेवटी आई गेली. The mother passed away. आई आहे तोवरच आईवर प्रीती करण्यासाठी शिकलं पाहिजे. You have to learn when your mother is there. Till that time, you have to love your mother. एकदाच गुलाब देतो आणि वर्षभर आईकडे पाहत नाही. Once you give a rose to your mother,
that only one day and whole year you doesn't take care of her. पण असं नाही करू नये. We should not do that. आणि म्हणून आम्ही आईचा आदर करायला, That's why we have to honor our mother. मातेचा दिवस आम्ही पाळतो, We celebrate Mother's Day, परंतु आम्ही आईकडे लक्ष देत नाही. but we don't take care of our mother. आजकाल कोणी लेकरं आईला पाहत नाही, कामामध्ये दंग आहेत. Today's children, they are so much busy in their work, they don't have time for their आई mother. वडिलांचं ओझं वाटतं, They feel that our mother and नको father are आमच्या घरात. burdened. We don't want them in our house. कुठं तरी ठेवून टाका. We'll keep them somewhere else. परंतु आम्ही देवाचे लोक असल्या कारणानं देवाची आज्ञा आहे ती, तू आपल्या आई बापाचा मान राख. We are the people of God, and the word of God says that you honor your mother and father. आम्हाला आई बापाला सांभाळलंच गेलं We पाहिजे, have to take care of our mother and तरच प्रभूचे father. आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहतील. Then only we'll receive the blessing आमची in our family. पुढची पिढी आशीर्वादित Our होईल, next generation will be blessed. आमचं कल्याण होईल. Will be blessed. आणि म्हणून आम्ही आईचा मान केला पाहिजे. That's why we have to honor our mother. आई आमच्याकडे लक्ष देते, Mother takes care of us. आम्हाला सर्व काही शिकवते, She teaches everything to us. आणि आम्हाला सर्व आल्यानंतर आम्ही आईला धुडकवतो. When we get everything, then we don't take care of our mother. प्रभूला याचा बीट आहे. God doesn't like that. आणि म्हणून आम्ही देवाची, हे देवाचं वचन सांगतं, The word of God tells us. आम्ही आमच्या मनाने सांगत नाही. We are not telling from our heart and ही mind. परमेश्वराची पहिली आज्ञा आणि उपयुक्त पहिली आज्ञा आहे. This is the first commandment of God. आणि म्हणून आई बापाचा मान राखला पाहिजे, सन्मान केलाच That's पाहिजे. why we have to honor our mother and father. म्हणून एक दिवस आईला त्याची सेवा करून चालणार नाही. Only one day you will serve your mother. ते No जिवंत use. असेपर्यंत आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं. Till they are alive, we have to take care of them. आणि ज्याप्रमाणे आम्ही देवाचं वचन पाळू, त्याच वेळेस परमेश्वर आम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद देईल. When we obey the word of God, that's the time God will bless us more and more. आणि मग मातांचं देखील काही कर्तव्य आहे. There are responsibility of the mother also. आम्ही मातांनी देखील आपल्या लेकरांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे. We as a mother should give proper teaching to our children. आपल्या मातांनी बायबलमध्ये अनेक माता होऊन गेल्या. There are many mothers in the Bible we see. माता कितीतरी माता होऊन गेल्या. There are many mothers in the Bible we see. आणि बायबलमध्ये माता काही मातांनी योग्य निवड आणि योग्य निर्णय घेतला. We see some mothers, they took good choices and good decision. आणि काही मातांनी अयोग्य निर्णय घेतला. But some mothers did not take the right decision. त्यांची निवड देवाच्या इच्छेप्रमाणे होती. It was that God, according to the will of God, they were chosen. आणि त्या आशीर्वादित झाल्या. They were blessed. पण त्यांनी अयोग्य निर्णय घेतला But those who took the wrong decision, आणि त्यांचं जीवन अस्तव्यस्त झालं. their life was not good. याचा त्यांचा अंत कसा झाला? How their life ended. त्या ज्यांनी योग्य निवड केली त्या आशीर्वादित झाल्या. Those who took the right decision, they were blessed. आणि म्हणून आम्ही प्रथम परमेश्वराला स्थान दिलं पाहिजे. First place we have to give to God. आम्ही सकाळी उठून प्रार्थना केली पाहिजे. Early in the morning when we get up, we have to pray. आपण उठतो, आपल्याला वाटतं आपल्याला खूप काम आहेत. When we get up, we think that today I have a lot of work. परमेश्वराला वेळ देण्याकरता आपल्याकडे वेळ नसतो. We have no time to be in the presence of God. आणि आपण काय खावं, काय पांघरावं, काय भाजी करावी याचा विचार We करतो. think what to eat, what to wear, what vegetable to make. पण त्यातूनही प्रथम स्थान प्रभूला दिलं पाहिजे. Doing all that, we have to give first place to the Lord. आणि देवामध्ये वेळ घालवण्याकरता आपण तत्पर असलं We पाहिजे. have to always spend time in the presence of आपले God. लेकरं आपल्याकडे जास्त निरखून पाहतात. Our children observe us very minutely. आणि आपण म्हणतो काय खावं याचा विचार करत बसू नका. Don't think what I'm going to eat. ते म्हणतो की त्याचं राज्य, त्याचं न्याय पण मिळवायची खटपट करा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी The word of God says, seek ye for the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी आपण रोज प्रार्थना केली पाहिजे. Every day we have to pray that Lord give us the wisdom to give right teaching to our children. रोज चांगले शब्द बोलले पाहिजे. Every day we have to speak good words to our ज्यावेळेस children. योग्य शब्द बोलतो त्यांच्या कानावर ते भिमले जातात. When you speak the right word, that are imprinted on their heart and mind. परमेश्वराशी वेळ घालवला पाहिजे. We have to spend time in the presence of पण आम्ही God. फार मारते सारखं दगदग करतो. But we are busy like Martha. ह्या दोन बहिणी होत्या, प्रभूच्या सान्निध्यात होत्या.
Two sisters, they were in the presence of God. पण मार्था दगदग करत होती. But Martha was busy. ती पण चांगलंच काम करत होती की येशूचा सत्कार करत होती, येशूला जेवण बनवून देत होती, परंतु ती वेळ योग्य नव्हती. She was doing the good work. She was preparing the food for Jesus. She was taking care of the disciples, but that was not the right time. देवाच्या सानिध्यात राहण्याची वेळ होती तेव्हा ती दगदग करत होती. When the time was to be in the presence of God, she was busy आणि in her मग kitchen. ती जाऊन येशूला म्हणाले की मला मदत करायला मरियाला पाठवा. And she went to Jesus and told that, send Mary to help me. मरिया म्हणाली Mary said, की मी देवाच्या सानिध्यात बसली. I am in the presence of पण मार्था God. म्हटली की मला तिला मदत करण्यासाठी पाठवा. Martha told that, send her to help येशूने me. म्हटले तिने चांगला वाटा निवडून Jesus घेतला. Christ said that she has chosen a good part. सत्कार करणं हे सर्व काही चांगलं आहे, To facilitate is a good पण thing. प्रथम स्थान प्रभूला दिलं But पाहिजे. first place we have to give to God. जेव्हा प्रथम स्थान प्रभूला देतो When we give first place to God, परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. God helps us. आणि म्हणून ती स्तोत्रामध्ये सांगितलं की सर्व मार्गात परमेश्वराचा आदर करा. That's why in Proverbs it says that in all your ways honor the मग Lord. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. Lord will help you. आणि म्हणून देवाच्या सहवासात आपलं राहण्यासाठी देवाकडून सहाय्य मागा. We have to ask help from God that Lord help me to be in your presence. देवासाठी आपण ज्या वेळेस काय करतो परमेश्वर आमचा ऋणी राहत When नाही. you do anything for Lord, God is not our debtor. देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करा. You have to obey the word of God. आपल्याला निवड करणं निर्णय घेणं आमच्या हातात आहे. The decision and choice is in our hand. आमची माता हवा, Our mother Eve, हा तिने काय केलं, what she did? तिला माहित होतं की हे फळ खायचं नाही. She knew that she was not supposed to eat that fruit. ही देवाची आज्ञा आहे, That was the commandment of God. परंतु सैतानाच्या मोहाला ती बळी पडली But she fell in the temptation of Satan. आणि दिसायला मोहक It असं ते was फळ very खाल्लं. attractive, the fruit. हा, आणि म्हणून आम्ही सावध राहिलो पाहिजे. That's why we should be very careful. आम्ही देवाची आज्ञा पाळली We पाहिजे. have to obey the word of God. देवाच्या आज्ञा आम्ही रोज पाळल्या पाहिजे. Every day we have to obey the word of God. देवाच्या प्रार्थनेमध्ये तत्पर राहतो. When we are in the presence of God in prayer, त्यावेळेस परमेश्वर आमची सर्व गरज पुरवतो that time God provides all our need. आणि तो आमच्या संगती राहतो. God is always with मग us. आमच्या जीवनात कितीही कष्ट असले तरी Even though there are problems in our life and तो आम्हाला सहाय्य करतो. He is able to help us. आणि म्हणून देवाची आज्ञा पाळणं फार महत्वाची आहे. That's why it's very important to obey the word of परंतु God. एस्तेर आणि रूथ आम्ही पाहतो. We see Esther and Ruth. एस्तेरने आपल्या कुटुंबाकरता प्रार्थना केली Esther prayed for her family. आणि तिने तिच्या चुलत्याने सांगितलं की तू यहुदी आहेस हे सांगू नको. तिने आज्ञा पाळली. When her uncle told that you don't tell that you are Jewish, and she obeyed. आज्ञा पाळल्यामुळे तिला प्रभूने आशीर्वादित She केलं. obeyed the Lord, that's why God blessed her. आणि म्हणून देवाची आज्ञा पाळणं फार महत्वाचं आहे. That's why it's very important to obey the word of God. आणि म्हणून अशा काही चांगल्या स्त्रिया आणि दुष्ट स्त्रिया पण होऊन गेल्या. There are good women and evil women also. आणि निवड आमची आहे. Choice is in our hand. निर्णय कसा घ्यायचा हे देवाचं वचन आम्हाला शिकवतं. How to take the decision, word of God will help us. रोज आम्ही देवाचं वचन कसं वाचतो बारकाईने वाचलं पाहिजे. Daily we have to read the word of God. We have to read very minutely. काना मात्रा कसं आहे, We have to see all the full stop, comma. नाही तर धचा मा होऊन हो जातो. Otherwise you will misinterpret. आणि एक उदाहरण सांगता, एक मनुष्य अशाच प्रकारे बायबल वाचायचं In the same way one person used to read the Bible. आणि त्याने उघडलं, रोज चांगलं वचन आलं. He opened the Bible, it was a good word. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. I look unto the hills from Bible where बंद my करायचं, help कामाला comes. जायचं. He closed the Bible, he used to go to पण एक work. दिवस त्याने बायबल उघडलं One day he opened the Bible, आणि मग त्याने वाचलं, he read, यहुदाने गळफास घेतला. Judas, मत्ताई 27:5. Matthew 27:5, आणि तो Judas म्हटला, hanged himself. हे वचन माझ्यासाठी नाही. He said, this word is not for परत me. मग त्याने बायबल उघडलं Again he opened the Bible. आणि परत बायबल उघडलं, Again he opened the Bible. He said, now this word God is not giving to me. परत उघडलं He again opened. आणि मग त्याला दुसरं वचन आलं. He saw another word of God. मत्ताई 27:5. Matthew 27:5. तू जाऊन तसंच कर. You also do in the same way. अरे बापरे. परत तिसऱ्यांदा म्हटलं हे नाही, काहीतरी जाय. He said, now this word is also not for तिसऱ्यांदा me. बायबल उघडलं, Third time he opened the Bible. लूक 10:37. Luke
10:37, तू जाऊन तसंच कर you do the same way. आणि जे करावायचं ते लवकर कर. Whatever you have to do immediately. अरे बापरे, म्हटलं हे पण वचन नाही He आणि said, तो घाबरला. this word is also not for me. म्हणून अशा प्रकारे आपण वाचन करू नये. Don't read Bible in this त्याचा way. अर्थ समजून घ्यावा Understand what is the आणि meaning. परमेश्वराची आज्ञा पाळावी. We have to obey the word, तेव्हाच आम्हाला commandments of परमेश्वर God. आशीर्वादित करेल. Then only God will bless us. आमच्या बोलण्याची पद्धत कशी असावी How we speak. आणि आम्ही एकमेकांसंगती योग्य बोलावं, नाही तर एकमेकांना आम्ही घालून पाडून बोलतो. We don't honor each other. पण देवाचे शब्द रुचकर शब्द बोलावे. But we have to speak the word of God which is sweeter than honey. आम्ही पाहतो की मरी आणि अलिशिबा एकमेकीला भेटल्या. We see Mary and Elizabeth, they met each other. त्या भेटल्यावर त्या आत्म्याने परिपूर्ण झाल्या. When they met each other, they were filled with the Holy आणि Spirit. अलिशिबा म्हटली की तू आल्याने माझ्या बाळाने तुझी वाणी ऐकताच उडी मारली. Elizabeth said, when you came, the baby heard your voice and he jumped. तुझा आवाज ऐकल्या बरोबर ती आत्म्याने भरली. When he heard your voice, she was filled आणि with the तिच्या power of लेकराने God. देखील उडी मारली. And the child also jumped. आणि म्हणून आम्ही चांगले शब्द बोलावे That's why we have to speak good words. आणि देवाच्या सहवासात राहावं. We have to be in the presence of म्हणून God. इफिस 4:29 मध्ये सांगितलेलं आहे की Ephesians आमच्या 4:29. मुखातून अमंगळ शब्द नको. No evil word should come out of our mouth. आणि आपण घरी वाचू शकता. You can go home and इफिस read. 4:29, 30, 31 वाचा. Ephesians chapter 4, 28, 29, 30. इफिस 5:1 मध्ये पण सांगितलेलं आहे. Ephesians 5:1. आणि देवाचा वचनाचं अनुकरण करतो, देवाचं अनुकरण करतो. When we do according to the word of God, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. God is going to bless us. आम्ही पाहतो मिखल We see कशा प्रकारची पत्नी होती. Michael, how Michelle, देवाचा सेवक देवाच्या सहवासात तो नाचत बागडत होता. the servant of God was in the presence of God dancing for the Lord. आणि तिने त्याची निंदा केली She spoke against that. आणि म्हणून तिला मूल झालं नाही. That's why she was unable to give birth to the children. आणि म्हणून आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे. That's why we have to hear the word of God. आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. We have to teach our children. आम्ही देवाच्या वचनात सांगताय 2 तिमोथी 1:5 मध्ये 2 Timothy 1:5. तिमोथीची आजी लुईस Timothy's grandmother Lois आणि त्याची आई युनिक आहे. and his great grandmother Eunice. यांनी देवाच्या वचनात तिमोथ्याला वाढवलं. They brought Timothy, raised him in the word of God. आणि म्हणूनच परमेश्वराच्या वचनानुसार तो कसं वागावं, कसं चालावं हे शिकला. That's why he learned how to walk and how to move in the ways of आणि God. परमेश्वराच्या सानिध्यात तो राहिला He was in the presence of God. आणि देवाची सेवा करणारा महान सेवक झाला. And he was a great servant of आम्ही God. आमच्या कुटुंबात देवाचं वचन पेरलं पाहिजे. We have to sow the word of God in our family. आणि म्हणून आम्हाला लहानपणापासूनच त्याला शिक्षण दिलं पाहिजे. From childhood, we have to teach our children the word of आपण God. हन्नाकडे पाहतो. We see that we fight in the house. हन्नाला मूल नव्हतं, Sorry, Hannah did not have any परंतु child. तिने परमेश्वराकडे मागितलं. But she asked the Lord. ती परमेश्वराकडे रडून तिने She मागितलं cried and asked the Lord. आणि परमेश्वराने ते तिला दिला. God gave Hannah the children. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. God is the God who hears आमचे our मुलं prayer. ऐकत नाही, प्रार्थना करा. If your children don't listen, pray. आम्ही जेव्हा शिकवतो त्यावेळेसच ते शिकणार आहेत. When we teach them, then only they will learn. त्यांना जबरदस्ती करा प्रभूच्या वचनात राहण्याकरता आणि देवाच्या मंदिरात येण्याकरता. Force your children to be in the word of God and to come to the ऐकणार नाही church. तरी लहानपणीच त्यांना शिक्षण द्या. They teach them when they are small. म्हणजे ते वृद्धपणातही परमेश्वराचं कार्य करतील. When they become old, they will be in the presence of हे God. सर्व लेकरं आईच्या सानिध्यात राहूनच शिकतात. Children, they are in the presence of mother and आईची they learn शिस्त ते everything. घरातच शिकतात. They learn the discipline in the house through आणि म्हणून mother. आपल्या कुटुंबात आई बापांनी प्रभूमध्ये त्यांना शिकवलं पाहिजे. That's why in the family, mother and father should teach them the word आणि of म्हणून God. लहान असतानाच शमूएलाला हन्नानी वाढवलं. When we see Samuel was small, he was आणि raised in the word of God. देवाला नवस केल्याप्रमाणे तिने देवाच्या सेवेसाठी त्याला समर्पित केलं She had vowed, she gave Samuel for the ministry of God. आणि त्याला मंदिरात ठेवलं He was in the temple of God. आणि तो महान देवाचा सेवक झाला. He was a great prophet. असे महान देवाचे सेवक
आई बापांनो आम्हाला तयार करायचे. Mother and father, we have to raise these great servants of God. कठीण दिवस येत आहेत Difficult times are coming. आणि म्हणून आम्ही सावध असलं We पाहिजे have to be very careful. आणि चुकीच्या मार्गात जाऊ नये लेकरं म्हणून आम्ही त्यांना देवाचं वचन त्यांच्या गळी उतरवलं पाहिजे. Our children should not go in the wrong ways. We have to teach them the word of God. ज्यावेळेस दानिएल ज्यावेळेस राहत होता When Daniel was staying in that place, बावेलमध्ये गुलाम म्हणून राहतो he was in Babylon as a slave. तरी अशुद्ध गोष्टी टाळतो. He did not do anything का? which was कारण against the त्याच्या will of आई God. वडिलांनी त्याला शिकवलं. Why? Because his mother and father had taught him. मग कुठेही लेकरं गेल्या Wherever आणि our children go, जेव्हा आम्ही त्यांना शिकवतो कुठेही जाऊ द्या ते देवाचं वचन पाळतील. wherever your children go, if you teach them the word of God, they will do according to the आणि word of म्हणून God. दानिएलने देवाचं वचन पाळलं. That's why Daniel obeyed the word of नेहमी God. प्रार्थना करीत असे नेहमी प्रार्थना करीत असे Always used to pray. आणि तो देवाच्या सहवासात वाढला. And he was born and brought up in the presence of एलीचे God. पुत्र आम्ही पाहतो We see the sons of तो Eli. प्रभूचा सेवक होता पण आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष केलं. He was the priest, but he was not taking care of his children. आम्हाला काम आहे सर्व आहे सेवा आहे म्हणून आपण आपल्या लेकरांना टाळता कामा नये. We have work, we have ministry, but we should take care of our children. प्रथम आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. First, we have to take care of our family. तरच आपले लेकर आपल्या जवळ राहतील. Then only our children will be close to us. मोठे झाल्यावर रडण्याची पाळी येणार नाही. Then you will not cry when they become big. आपले लेकर आपल्या घरात शिकतात. Our children learn in our house. चुकीच्या मार्गाला जाणार नाही. They will not go to the wrong ways. अहाब इजबेलची मुलगी अहल्या ही प्रभूच्या मार्गात चालली नाही. Ahab's daughter did not walk in the ways of God. दुसरे राज्य 11व्या अध्यायात लिहिलेलं आहे. 2 Kings chapter 11. आणि अथल्याने दुष्ट काम केले. Athaliah did the evil things. ते आपल्या लेकराला चुकीच्या मार्गाने नेलं. She took her children in the wrong ways. दुसरे इतिहास 24:7 वाचा. 2 Chronicles 24:7. दुसरा राजा 8, 18, 25, 27. 2 Kings 18, 25, 27. आपल्या मुलाला चुकीच्या मार्गात घेऊन गेली She took her children in the wrong way. आणि त्या दुष्ट अथल्याच्या पुत्रांनी देवाचे मंदिर तोडून फोडून टाकून And दिले. her children destroyed the temple of God. आणि लेकरांना आईने वेळ द्यावा यासाठी That's why the mother should give time to her children. त्यांनी देवाच्या मंदिरात यावं. They should come in the temple of God. आणि ह्या अथल्याच्या मुलानं देवाच्या मार्गात येण्याचं सोडून दिलं. Those children did not come in the ways of God. तो 1 वर्ष तो राजा झाला. He was king for 1 year. परंतु त्यांनी सर्व देवाच्या लोकांचं देवाच्या मंदिराचा नाश केला. But they destroyed the temple of God. आणि म्हणून रोज देवाचं वचन वाचा, रोज शिकवा, That's why read every day the word of God, teach every day the word of रोज God. बसता उठता When you're नेहमी sitting, त्यांच्या कानावर sleeping, बिंबवा. imprint the word of God in their heart. अनुवाद 6:5 मध्ये सांगितलेलं आहे. Deuteronomy 6:5. ज्या गोष्टी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव. Whatever I am telling you, keep in your तू heart. आपल्या मुला बाळावर ठशिव. You imprint them on your घरी children. असता मार्गाने चालता When they are in the house, when they are walking in the ways, आणि त्यांना देवाचं वचन शिकवत जा. teach them the word of पण God. आम्ही बसता उठता हाच मोबाईल घेतो. But what we do, whatever we are doing, we take the आम्हीच mobile. बघत बसतो तर मुलं पाहतात आमच्याकडे. When we are sitting with the mobile, our children will आईच also do the बघती same. तिला तिला आवड आहे तर मग आम्हाला काय सांगते. My mother only like the mobile, then why should I not? म्हणून आमचं अनुकरण आमच्या घरातील लेकरं करतात. Our children do whatever they see us doing. म्हणून सांभाळा. That's why be careful. आणि म्हणून देवाच्या वचनाचं पालन करण्यासाठी आपण आपल्या लेकरांना शिकवावं. मातांनो, Mothers, you teach your children to obey the word of God. प्रभूचं येणं जवळ येत आहे. The Lord's coming is nigh. हन्नाने योग्य निर्णय घेतला. Hannah took a proper decision. तिने आपलं दुःख देवाला She सांगितलं. told her sorrow to the Lord. तिला किती कष्ट होते. She was very troubled. पनीना तिचा द्वेष करत होती. Panina used to, परंतु ती Hate her. कोणाकडे गेली नाही. she did not go to anybody. ती परमेश्वराच्या सानिध्यात राहिली. She was in the presence of God. पण राहेल, याकोबाची पत्नी राहेल,
Rachel, we see, yeah, Jacob's तिच्या जीवनात एक wife. समस्या होती There was a problem in her life. आणि तिने पाहिलं की आपल्या बहिणीला लेकरं आहेत. She saw that my sister is having children. लेआला तिच्या मनात मत्सर आला Leah was envy in her heart. आणि ती परत पतीकडे जाते She goes to her आणि husband तक्रार करते, and she tells him. परंतु हन्नाने केले नाही. But Hannah did not do in that way. आम्ही कशा प्रकारच्या माता आहोत? What type of mother we are? काही दुष्ट आणि काही चांगल्या माता आहेत. Some good mothers, some evil mothers. आणि ज्या देवाच्या इच्छेने वागल्या त्या आशीर्वादित Those झाल्या. who did according to the will of God, they were blessed. आणि म्हणून देवाच्या सेवकाचा आदर करणारी सुनेम करीन. We see the woman who respected the servant of God. आणि तिने देवाच्या सेवकाचा आदर केला. She respected, honored the servant of God. निस्वार्थ होऊन देवाच्या सेवकाला तिने सहाय्य केलं. She was not selfish, but she helped the servant of God. आणि म्हणून तिचं तेल पीठ सगळ्या दुष्काळात संपलं नाही. In the famine also, her flour and her oil was not over. आम्ही देवाच्या लोकांचा आदर करण्यासाठी आमच्या घरातच आमच्या लेकरांनाही शिकवलं We पाहिजे. have to tell our children in our house to honor the servants of त्या God. दुष्काळात परमेश्वराने तिची काळजी घेतली. In that famine, God took care of her. आणि म्हणून आम्ही देवाचं वचन शिकतो, त्याप्रमाणे वागतो, त्यावेळेस प्रभू आम्हाला आशीर्वाद When we देतो. hear the word of God and we do accordingly, God blesses us. कोणतंही संकट येऊ द्या, Let any problem come in our त्या life. संकटात उभं राहणार आणि त्याच्यावर मात करणारं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला. God will give us the strength and victory to overcome all those problems in our life. आणि आपण पाहतो की दुष्ट हेरोदिया, We see Herodias, she was evil. तिला योहाने बाप्तिस्मा करणारा याचा हेवा आला, मत्सर आला. She was envy about John the Baptist. आणि ती पाहतच होती की या योहानाला कसं मारायचं. She was waiting for an opportunity when she will kill John the आणि Baptist. ज्या वेळेस त्या राजाचा वाढदिवस आला त्यावेळेस तिच्या मुलीने डान्स केला. When the birthday of the king was there, his daughter, her daughter did a dance before them. राजाला खूप आवडला King was very happy. आणि तो म्हणाला, तू काय पाहिजे असेल ते मला माग, मी तुला देणार. King said, whatever gift you want, you tell me, I'll give you. पण तिने काय केलं, आपल्या आईला विचारायला गेली. She went to her mother. बघा लेकरांचा आईवर किती विश्वास असतो. See how much children trust आणि their तिच्या mother. मनातच होतं की ह्या योहानाला मी कसं मारन. She had in her heart how I will kill John the आणि ती Baptist. म्हटली की योहानाचं शिर माग. She said that go and tell the king I want the head of John the आणि Baptist. हेरोदाने तिला प्रॉमिस केलं, When Herod तू जे had मागशील ते promised, मी तुला देईल. whatever you will ask, I will give. आणि त्यांनी शब्द बोलला, त्याला मागं घेता आले नाही. Whatever he gave the word, he could not take it त्या back. देवाच्या सेवकाचा खून केला And that servant of God's head was आणि ते beheaded. शिर तबगात घेऊन And that गेले. was put on the plate. बघा आपण कशा प्रकारची माता आहोत. What type of mother are we? आपण आपल्या लेकरांना कशा प्रकारचं बळण देत आहोत. What are we teaching to our children? आणि म्हणून आपल्या लेकरांना योग्य ते शिकवा. We have to teach what is proper according to the word of God to our children. आणि हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची बायको लग्न केले आणि चुकीचं केले आणि हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं दाखवून दिलं. तो राग तिने धरला होता. She had the anger in her heart. John the Baptist corrected Herod that you have हा, married your brother's wife. आम्ही एकमेकाबद्दल खूप राग धरतो. We have anger एकमेकाचं about तोंडही each पाहत other. नाही. We don't see each other's face. हे देवाला आवडत नाही. God doesn't like that. आम्ही प्रीतीने राहावं, We have to live our life ही in देवाची love. योजना आहे. That is the plan of God. त्याने आमच्यावर महान प्रीती केली. He has loved us greatly. आम्ही एकमेकांना क्षमा केली We पाहिजे. have to forgive each other. आम्ही स्वार्थी होऊ नये We should not be आणि selfish. चुकीच्या गोष्टी करू नये. We should not do all the wrong things. आम्ही देवानं दिलेल्या पदाचा योग्य वापर करावा. Whatever position God has given us, we should use it properly. आणि दबोरा, एस्तेर, हुल्दा यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे All त्यांना these जी women सेवा दिली त्याचा वापर त्यांनी Did केला. according to the service of the Lord. परंतु दुष्ट अथल्या, इजबेल यांनी देवाच्या लोकांचा But all these सहार women केला. did not do according to the word of God. दबोरा देखील देवाची महान सेविका होती Deborah was also a great servant of God. आणि तिने देवाच्या तावडीतून शत्रूच्या तावडीतून वाचवलं. She
safely took the people from the enemy's hand. आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणारी होती She was walking according to the word of God. आणि ती लोकांचा न्याय करत होती. She was judging the people. फार मोठी संदेष्टी होती. She was a great prophetess of God. आम्ही कशा प्रकारच्या माता आहोत? What kind of mother are we? आम्ही नर्स असू, डॉक्टर असू, टीचर असू, ज्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी काम करतो तिथं देवाचं गौरव केलं पाहिजे. If you are a doctor, nurse, teacher, wherever you are, you have to glorify the name of God. निस्वार्थी सेवा करावी. We have to do selfless आणि service. जे पद आम्हाला दिलंय तिथं परमेश्वराचं गौरव व्हावं. Whatever position we are in, we have to glorify the name of God. आम्ही पाहतो पोटीफर हिने आपल्या तिने योसेपाला मोहात टाकण्याचा प्रयत्न केला. Potiphar's wife tried to tempt Joseph. आणि म्हणून आम्ही कशा प्रकारची माता आहोत आपण परीक्षण केलं We पाहिजे. have to see ourselves what kind of mother we are. आणि खरोखर ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेने वागतो When we do according to the will of God, त्यावेळेस प्रभू आमची उन्नती करतो. God blesses us. शून्यम करीन स्त्री 2 राज्य 4 अध्यायात घरी वाचा. 2 Kings chapter 4, you go and read at home. आणि ती देवाच्या सेवकासाठी योजना आखते. She has a plan for the servant of आपल्या God. पतीला सांगून करते. What she tells her husband and आणि ती आपल्या सेवकाचा आदर करते. does everything and she honors the servant of God. आलिशाला तिने एक खोली दिली. She gave Elijah one room. आणि ज्यावेळेस तिने पाहिलं की तो त्या रस्त्याने येत जात होता आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणाली की आपण त्याच्यासाठी एक घर देऊ. तो थकून येतो, देवाची सेवा करतो, त्याच्यासाठी विसाव्यासाठी घर देऊ. She saw that servant of God is to come and go, and she said, "We'll give a place to the servant of God where he will rest." हा, आणि म्हणून आपण परमेश्वराला मागू की प्रभू आम्हाला उत्तम प्रकारची माता बनव. We'll ask God, Lord, make us a good mother. आम्हाला कुटुंबाचं रक्षण करणारी लुदिया. Make us like Lydia, who will protect the family. आणि तिने देखील देवाच्या सहवासात आल्यानंतर आपल्या कुटुंबाला आत्मिक संरक्षण दिलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तिच्या लोकांना तिने देवाकडे आणली. She came in the presence of God. She prayed for her people and she gave protection to her people. परमेश्वराचं वचन ऐकून ती बदलली. She heard the word of God and she was changed. आणि तीच प्रभूच्या सहवासामध्ये वचनानुसार चालली आणि आपल्या परिवाराला देखील देवाच्या सहवासात She was in the presence of God, walked according to the will of God, and she brought a family in the presence of God. मोशेची बहीण आम्ही पाहतो. We see about Moses' sister. मोशेचा जन्म झाला When Moses was आणि born, तिने कशा प्रकारे मोशेच्या बहिणीने आपल्या कुटुंबासाठी तिने रक्षण केलं, How- आपल्या भावाचं रक्षण केलं, she protected her brother. आपल्या भावाला वाचवलं. She protected her brother. किती उत्तम प्रकारे तिने सहाय्य केलं. She helped so nicely. ती जणू काय त्या कुटुंबाची आईच झाली. She was like a mother for बघा the family. आपल्या स्वतःच्या मुलाला दूध पाजण्याकरता पैसे देऊन फारोच्या कन्येने तिला पैसे दिले. Pharaoh's daughter gave her money to nurse that child, आणि her own child. फारो राजाने सर्व लेकरांना मारण्याचं ठरवलं होतं. Pharaoh told that Asha- kill all the male child. अशा संकट काळी तिने In मोशाचं संरक्षण केलं. problem, she took care of Moses. किती महान सेविका आहे. Such a great servant of आज God. आम्ही कोणत्या प्रकारची माता आहोत? What type of mother we are today? आपण आपल्या अंतःकरणात विचार करू. Let's examine our heart. आपण आपल्या अंतःकरणात विचार करू. Let's examine our heart. आपलं परीक्षण करू. Let's examine our heart. परमेश्वर आमचं सहाय्य करणार आहे. God is God who will help us. जाता एक उदाहरण देते. Conclusion, I'll give one example. एक आई आणि मुलगा राहत होता. A mother and son were staying. आणि राहत असताना When they were staying, तो त्याच्या आईच्या अंगावर सगळे डाग होते. he saw some spots were there on a mother's body. तिच्या तोंडावर पण डाग होते. There was some spot on her face आणि तो also. मुलगा आपल्या आईचा द्वेष करत होता. That son was hating his mother. आणि त्याला तो कसं तरी जेवायचा जेव्हा कळू लागलं त्याला तेव्हा. When he understood
used to eat, but he did not used to like his mother. आपल्या आईला तुच्छ करत होता. He was not disliking his mother. लेकरं जर मित्र आले तर त्याला आवडत नव्हतं की आईला कसं समोर घेऊ. When his friends used to come, he used to think, "Hi, I'll tell them that she's my mother." त्याला जेवण दिलं तर फार घृणा करत होता. When she used to give him food, he did not like मग that. तिने एकदा ओळखलं की हा माझा मुलगा माझा द्वेष करत आहे. Then she understood that my child is not loving me, he's hating me. मग त्यांनी एक वेळेस धैर्य केलं की आई खरंच मला तू आवडत नाही. One day, he boldly said to his mother, "Mother, I तुझे don't हात like you. किती कसे दिसतात How your hands are looking. आणि मला त्याची किळस येते." I don't like that." आणि म्हणून तो मग आईने त्याला सांगितलं की बाळ तू छोटा होता Then mother told, "Son, when you were तेव्हा आपण small, झोपडीत राहत होतो. when we were staying in the hut, त्या झोपडीला आग लागली that hut caught the fire. आणि त्या आगीत मी गेले आणि तुला बाहेर काढले. In that fire I went and I got you out of that hut. तू वाचला. You were saved. मला डाग राहिले मी बरी झाले तू वाचला याचा आनंद मला. I was very happy. My hand got burned, but you were saved. आणि मग तेव्हा तो रडला That time he cried. आणि म्हटला मी माझ्या आईला किती त्रास दिला. He said, "How much I troubled my mother. प्रभू माझी क्षमा कर." God, forgive me." आणि म्हणून त्याही पेक्षा आमचा प्रभू आमच्यावर महान प्रीती करतो. More greater is the love of our आणि म्हणून God. देवाची आज्ञा आम्ही पाळावी पाहिजे. That's why we have to obey आणि त्या the commands कालवरी of God. क्रूसावर जाऊन त्याने कालवरी क्रूसावर जाऊन आम्हाला वाचवलेलं आहे. He has saved us by giving his life on the cross of Calvary. आम्ही पापात जगत होतो We were living in our पण sin, त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन but he दिलं. has given us eternal आम्हाला life. होणारं दुःख त्याने घेतलं. Whatever trouble we have to face, he आईपेक्षा faced. ही महान प्रीती त्या He has परमेश्वर. loved us more than a mother. मग आम्ही माता परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी तयार आहोत का? Are you mothers ready to obey the word of God? आम्ही परमेश्वराला आपलं अंतःकरण देण्यासाठी तयार आहोत का? As a mother, are we ready to give our heart to the Lord? आपलं योग्य शिक्षण आपल्या लेकरांना देण्यासाठी आम्ही तयार Are आहोत. you ready to give a right teaching to our children? आम्ही धैर्याने देवाचं वचन सांगण्यासाठी तयार आहोत. Are we boldly ready to tell the धैर्याने प्रभूची word सेवा of God? करण्यासाठी तयार आहोत का? Are we ready to minister unto the आम्ही आपला Lord? वेळ प्रभूला देण्यासाठी तयार आहोत. Are we ready to give our time to the Lord? देवाच्या मंदिरात त्याची सेवा करण्यासाठी तयार Are we आहोत. ready to serve in the temple of the Lord? आणि जर आज आपण तयार असेल तर आपण उभं राहूया If you are ready, let's stand in the presence of आणि आपलं God. जीवन प्रभूला द्यावं. Let's give our life to the Lord. आम्हाला होणारी शिक्षा त्याने घेतली. He has taken our punishment upon आईपेक्षा ही him. महान प्रीती आमच्यावर He केली. has loved us more great than a mother. आणि तो म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही टाकणार He नाही. said, "I'll not leave you, I'll not forsake you." तुमचं नाव देखील त्याने आपल्या हातावर He लिहिलं has आहे. written your name on his palm. तो आम्हाला आमच्या नावाने हाक He मारतो calls us by our name. आणि म्हणून त्याला आपलं हृदय द्या Let's give our heart to the आणि त्या Lord. परमेश्वराची आज्ञा पाळा. Let's obey the word of God. मनुष्याला घाबरून नव्हे Don't fear the man. पूर्ण जीवाने पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर प्रीती करा. Let's praise, let's जेव्हा love प्रभूला him from तुम्ही our heart and अंतःकरणात घेणार mind. आहात तेव्हा परमेश्वर तुमचं कुटुंब When सुधारणार the Lord will live in your heart, God will bless your आणि तो family. तुम्हाला आशीर्वादित करून बहुगुणित करून देवाचा गौरव तुमच्या करून He will करणार. bless you, He will multiply you, and He will glorify the name आणि through म्हणून you. आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करा आणि प्रभूला म्हणा की मला उत्तम प्रकारची माता बनव Let's examine our heart and say, "Lord, make me आणि a माझ्या कुटुंबात first तुझं गौरव mother. असं होऊ दे. In my family, let your name be आणि glorified." म्हणून आपण प्रार्थना करूया. Let us pray. परमेश्वर तुम्हाला कधी सोडत नाही. Lord will not leave you, not forsake you. हालेलुया. वंदा वंदा तारक प्रभु येशूला गाहे दुःखे मरण पापस्त तोची आहे सतत तारण आशा वंदा वंदा येशू उद्धारस्ता गेले पाप करा करा प्रशंसा याचे अमित पाहुनी वंदा वंदा याची कीर्ती सांगितली वंदा वंदा हर्षाने गाऊनी. As we have heard the word of God, ह्याच वचन आपण ऐकलं असताना allow God to touch us and strengthen us and empower us तेव्हा वाव द्या की त्याने आम्हाला स्पर्श करावा, शक्ती सामर्थ्य ताकद द्यावी and be a strong
believers in the Lord Jesus प्रभू येशू Christ. ख्रिस्तामध्ये सबळ असे विश्वासणारे व्हावे. May I request all the mothers to remain standing and others will sit. ज्या सर्व माता आहेत त्यांनी उभं राहावं, बाकी इतर जणांनी बसावं. And we are going to pray for all the mothers. सर्व ज्या माता आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. And God would touch them. There are so many people outside बाहेर देखील पुष्कळसे आहेत and all the way through up to gate. आणि And this whole passage is packed. फाटकापर्यंत आणि सर्व जागा भरलेली We are आहे. going to pray for all the mothers. सर्व ज्या माता आहेत सर्वत्र त्यांच्यासाठी प्रार्थना Gracious, करणार. loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your love and your grace and your mercy upon our life. आमच्या जीवनात तुझी दया कृपा आणि प्रीती आहे. Lord, we pray to thee for all these mothers प्रभू या सर्व मातांकरिता प्रार्थना करतो, whom you have blessed with the children. त्यांना लेकरांनी तू आशीर्वादित केला आहे. Stretch forth your mighty hand and touch and bless them, everyone. प्रभू प्रत्येकाला तू स्पर्श कर तुझ्या हाताने आणि त्यांना आशीर्वादित कर. Wherever they are standing, O Lord. जिथे कुठे ते उभे आहेत प्रभू, Those who are standing in the church or outside the church. जे चर्च मध्ये उभे चर्चच्या बाहेर But we आहेत, praise you and thank you that they are under your presence. प्रभू आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो, आभार मानतो ते तुझ्या सानिध्यात आहेत. Lord, let them know that they should follow your will and your purpose in their life. प्रभू त्यांना सहायता कर की तुझी इच्छा तुझी योजनाप्रमाणे चालण्याकरिता And train their children to follow the word of God. त्यांच्या लेकरांना ते प्रशिक्षित करतील देवाच्या वचनाप्रमाणे करण्याकरिता. And keep them away from the worldly influences. जगाच्या प्रभावापासून त्यांना ते दूर ठेवतील. Lord, I pray thee for every single mother. प्रभू असणाऱ्या प्रत्येक मातेसाठी प्रार्थना Give her करतो, your strength, health, wisdom and knowledge. त्यांना शक्ती सामर्थ्य ताकद ज्ञान दे. If there is anyone sick and weak among us, प्रभू त्या मातांमध्ये कुणी आजारी असतील आवश्यकता असेल, Lord, touch them and heal them completely. प्रभू पूर्णपणे स्पर्श करून आरोग्य दे. Bless every family, I pray. प्रार्थना करतो प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादित In कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with all of us, and we especially with all the mothers, now and forevermore. आमेन. Amen. Keep standing. Children want to bless you with the gifts. आणि ज्या माता आहेत तुम्ही उभेच राहा, लेकरांना तुम्हाला भेटवस्तू देऊन आशीर्वादित करायचं आहे. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. तू धन्य है,
कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 Precious loving Heavenly Father, कृपळ स्वर्गीय प्रेमळ पित्या, as we are going to worship you by giving your tithe, our offering, mystery offering, and sponsorship for youth camp. प्रभू मी देण्याद्वारे सेवा करत असताना देवाचा दशांश दानार पण सेवा करत दानार पण स्पॉन्सरशिप Bless all our worship of giving. आमच्या देण्याची भक्ती आशीर्वादित कर, Let your name be glorified. तुझ्या नावाचं गौरव होते. We commit everything in your holy hands. स्वर्गाच्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. Those who are going to celebrate their birthday and wedding anniversary, don't sit. बसू नका, बसू नका, बसू नका. Personal birthday and wedding anniversary, raise your hands. जे आपला वाढदिवस लागला तर वाढदिवस साजरा करता आपले हात वर करा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. स्वर्गीय पिता आम्ही आभार मानतो जे प्रियजन आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा Give करत them many आहेत. more personal birthday in their personal life वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दे, and wedding anniversary in their marital life. वैयक्तिक जीवनात अधिक लग्नाचे Fill their वाढदिवस. life with all your strength, health, wisdom, and शक्ती knowledge. ज्ञान शहाणपण देऊन त्यांचे जीवन तू भर. And as you are blessing them, O प्रभू God, त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना आशीर्वादाचं माध्यम कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यनावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another, exchange the love of God with one another, एकमेकाला भेटूया, त्याच्या आशीर्वादाची सहभागिता करूया, and worship the Lord by giving. देण्याद्वारे परमेश्वराची भक्ती करूया. Tomorrow is Nurses Day, उद्या परिचारिकांचा दिवस आहे. so all nurses are invited to come tomorrow evening. उद्या संध्याकाळी सर्व परिचारिका नर्सेस आहे, तुम्ही या. We will have a special prayer for them. त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली जाईल. God bless. देव तुम्हाला आशीर्वाद द्या. झूम झूम झूम
चल पड़ा है उसकी ओर। 4 दिन से जो कब्र बंद है, यीशु चल पड़ा है उसकी ओर। 4 दिन से जो कब्र बंद है, यीशु चल पड़ा है उसकी ओर।